रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असे आमिष देऊन तब्बल 17 व्यक्तींकडून एकूण 1,56,00,000 रुपये हडपल्याची तक्रार 14 जानेवारीला अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये झाली असून ही तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या शहर अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना इसोकार यांच्या विरोधात असून अंजनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। सविस्तर माहिती अशी की अकोट येथील फिर्यादी मंगेश वसंतराव हेंड हे वय 38 वर्ष राहणार रामटेकपुरा अकोट यांच्या तक्रारीवरून मंगेश यांची शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना इसोकार यांच्या सोबत डिसेंबर 21 ला ओळख झाली। मुन्ना इसोकार यांच्या म्हटल्यावर त्यांचे व माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड यांच्या सोबत चांगली ओळख असून तुला रेल्वे डिपार्टमेंटला नोकरी लावून देतो, त्याकरिता तुला पैसे खर्च करावे लागतील, पण सोबत एकूण 10 ते 15 कॅन्डिडेट्स लागतील, प्रत्येकाला 10 लाख रुपये खर्च येणार असून तो तुम्हाला खर्च करावा लागेल अशी बतावणी केली। त्यानुसार मंगेशने अकोट येथील त्याचे काही नातेवाईक व इतर मित्र परिवारातील लोकांना याबाबत सांगितले व त्यानुसार मुन्ना इसोकार यांच्या सोबत व्यवहार सुरू झाला। इसोकार यांच्या सांगण्यानुसार परतवाडा येथील गोवर्धन जाधव यांच्या सोबत संपर्क साधून त्यांना पैसे दिले, तसेच श्रीकांत फुलसावंदे राहणार राजुरा यांच्या सोबत संपर्क साधून काही रक्कम यांच्याकडे देण्यात आली, तसेच महिंद्रा कोटक त्रिमूर्ती नगर नागपूर बँक येथील खात्यात RTGS जमा केले। त्यानंतर सर्व कॅन्डिडेट्सना मुंबई भायखळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल येथे बोलावून मेडिकल केले व त्यांना सांगितले की तुमची रेल्वे अधिकाऱ्यासोबत लवकरच अंजनगाव सुरजी येथे भेट घालून देणार आहे। त्यानंतर 23 जानेवारी 22 ला मुन्ना इसोकार यांनी अंजनगाव येथे माझ्यासह इतर 17 लोकांना बोलावले व एका फ्लॅटवर नेऊन श्रीकांत बाबूराव फुलसावंदे राहणार राजुरा, विलास गोवर्धन जाधव राहणार परतवाडा, मॉन्टी उर्फ मेघराज सिंग चौहान ठाकूर राहणार मसाजगंज अमरावती यांच्यासोबत रेल्वे अधिकारी म्हणून भेट घालून दिली। संवाद करून शिक्षण काय विचारणा करण्यात आली। तुम्हा सर्वांना नोकरीसाठी खर्च करावा लागेल, याबाबत कोणाशीही चर्चा करायची नसून नोकरी लागल्यावर सुद्धा चर्चा करायची नाही असे सांगून त्या अधिकाऱ्यांनी सर्वांचे शैक्षणिक कागदपत्र पाहिले। त्यानंतर सर्व कॅन्डिडेट्सनी मुन्ना इसोकार यांच्या घरी आणखी रक्कम दिली। मंगेश हेंड 9 लाख, जोशना हेंड 5 लाख, पवन ताडे 10 लाख, मयूर नेवाडे 9,50,000, विजय दातीर 9 लाख, गणेश रेखाते 10 लाख, प्रल्हाद थोरात 10 लाख, आदित्य पाकधुणे 10 लाख, अक्षय लोणारे 10 लाख, प्रशांत लाडोळे 10 लाख, दिनेश सावरकर 10 लाख, निलेश बोडखे 15 लाख, सतीश वडाळे 10 लाख, सूरज हटवार 8 लाख, सुनीता इंगळे 10 लाख, महेंद्र पाखरे 6 लाख, आशिष धर्माळे 3 लाख, गव्हाचे 2,50,000 असे एकूण 1,56,00,000 रुपये या सर्व कॅन्डिडेट्सनी योगेश उर्फ मुन्ना इसोकार यांच्या मार्फत नगदी व बँक खात्यामध्ये दिले असून मुन्ना इसोकार, श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव, मॉन्टी उर्फ मेघराज सिंग चौहान यांनी सर्वांना सांगितले की तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही, आम्ही तुमची ऑर्डर काढतो। सर्वांना पत्त्यावर जॉईनिंग लेटर घरी पोस्टाने पाठवले। त्यानुसार सर्व मुंबई येथे जॉईनिंग करिता गेले असता तेथे अधिकारी हजर आहे असे सांगून टाळाटाळ करून जे अधिकारी जॉईन करून घेणार आहेत ते सुद्धा सुट्टीवर गेले आहेत, ते सुट्टीवरून परत आल्यानंतर तुम्हाला जॉईन करण्यात येईल असे सांगितले। त्यानंतर 1-2 महिन्यानंतर पुन्हा फोन केला असता त्यांनी सांगितले की आपण ज्या अधिकाऱ्याला पैसे दिले आहेत त्या अधिकाऱ्याची बदली झाली आहे, थोडं थांबावं लागेल असे सांगून फोन ठेवून दिला। त्यानंतर वारंवार फोन केला असता मुन्ना इसोकार यांनी फोन उचलले नाही, फोन उचलला तर उडवाउडवीची उत्तरे देत होते। त्यानंतर सर्व मुन्ना इसोकार यांना घरी भेटण्यास गेले असता तो घरी भेटत नव्हता। त्यानंतर सर्वांच्या लक्षात आले की मुन्ना इसोकार यांनी रेल्वेचे खोटे अधिकारी म्हणून श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव यांची रेल्वेचे अधिकारी म्हणून भेट घालून दिली व फसवणूक केल्याचे लक्षात आले। त्यानुसार इतर 3 लोकांना सर्व कॅन्डिडेट भेटण्याकरिता गेले असता त्यांनी तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, आमचे कोणी वाकडे करणार नाही, आमचे सरकार आहे,
तुम्हाला काय करायचे आहे करून घ्या अशी धमकी देऊन शिवीगाळ करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। अशा प्रकारची तक्रार अंजनगाव पोलिसात झाली असून अंजनगाव पोलिसांनी योगेश उर्फ मुन्ना इसोकार राहणार अंजनगाव सुरजी, श्रीकांत फुलसावंते राहणार राजुरा तालुका जिल्हा अमरावती, विलास जाधव राहणार परतवाडा, मॉन्टी उर्फ मेघराज सिंह चौहान ठाकूर राहणार मसानगंज अमरावती यांच्या विरोधात 417, 419, 420, 465, 468, 471, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।